सिल्लोड पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प 2 अंतर्गत अंगणवाडी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार यांनी अर्ज भरण्याचे प्रभारी प्रकल्प अधिकारी यांनी केलं आवाहन. ही बातमी आहे सिल्लोड येथील भैयासाहेब सुरळकर यांच्याकडून. पंचायत समितीच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत सिल्लोड तालुक्यातील प्रकल्प 2 सिल्लोड ग्रामीण अंतर्गत असलेला लोणवाडी या महसुली गावातील एक अंगणवाडी सेविका तसंच अन्वी आणि अंधारी येथे प्रत्येकी एक रिक्त असलेल्या मदतनीस पदांसाठी पदभरतीची कार्यवाही 20 जुलैपासून सुरू करण्यात आली. सदरील भरती प्रक्रिया ही राज्य शासनाच्या शासन निर्णय दिनांक 2 फेब्रुवारी 2023 आणि दिनांक 30 जानेवारी 2025 मधील नमूद अटी आणि शर्तीनुसार करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता किमान 12वी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. 12वी पेक्षा जास्त शिक्षण पूर्ण केलेल्या अर्जदारास शासन निर्णय दिनांक 30 जानेवारी 2025 मध्ये नमूद परिशिष्ट अनुसार अतिरिक्त गुण देण्यात येईल. अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अर्जदारांना पदवी, पदव्युत्तर पदवी, D.Ed, B.Ed, MSc IT अथवा शासनाने ठरवलेला समकक्ष संगणक परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. विधवा अथवा अनाथ, मागास प्रवर्गातील सेविका, मिनी सेविका, मदतनीस पदाचा किमान 2 वर्ष अनुभव असणाऱ्या अर्जदाराला अतिरिक्त गुण देण्यात येतील. एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडून पदभरतीबाबत जाहिरात संबंधित महसुली गावाच्या ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्र, प्रकल्प कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर 17 जुलै रोजी प्रसिद्ध करून अर्ज स्वीकारण्याचा कालावधी दिनांक 20 जुलै रोजी सुरू करण्यात आला आहे. दिनांक 31 जुलैपर्यंत कार्यालयीन कामाचे एकूण 10 दिवस, शासकीय सुट्टीचे दिवस वगळून हा कालावधी निश्चित करण्यात आला. तरी पदभरती असलेल्या महसुली गावातील पात्र महिला आणि मुलींनी रीतसर अर्ज सादर करावे असं आवाहन करण्यात आलंय. सदरील पदभरतीसाठी विहित अर्जाचा नमुना महसुली गावातील अंगणवाडी सेविका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 2 सिल्लोड कार्यालय येथे उपलब्ध असून अर्जदारांना परिपूर्ण भरलेला अर्ज एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प 2 सिल्लोड कार्यालय, पंचायत समिती गेट जवळ, पंचायत समिती आवार सिल्लोड येथे स्वतः उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत सादर करावा. पोस्टानं इतर व्यक्तीच्या हस्ते अथवा इतर कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अशी माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी शिवाजी वने तसंच कनिष्ठ सहाय्यक प्रतीक जोशी यांनी दिली आहे.